नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे. मी तुम्हाला आज टोमॅटोची एक नव्या पद्धतीची रेसिपी दाखवत आहे, तुमच्याशी शेअर करत आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी काही 5-6 टोमॅटोचे काही काप करून घेतलेले आहे. मी टोमॅटोचे नेहमी जेव्हा यूज करत असते टोमॅटो त्यावेळेस त्याचे बी नेहमी पूर्णपणे काढून टाकते. मी बी कधीच यूज करत नाही. तुम्ही असंच करत जा, हे खूप फायद्याचे असते. त्यानंतर ते काप मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं आलं आणि लसूणची काही पाकळ्या टाकलेल्या आहेत. तुमच्या क्वांटिटीनुसार जर तुम्ही जास्त चटणी करणार असाल तर जास्त लसूण आणि आलं घ्या, कमी आपली जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे आलं लसूण घ्यायचं. त्यानंतर मिक्सरमध्ये ते पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाही, नाहीतर आपली चटणी शिजवण्यासाठी खूप टाईम जातो. त्यामुळे कधीच पाण्याचा वापर करायचा नाही याच्यामध्ये. त्यानंतर मी 5-6 मिरे घेतलेले आहेत आणि ते खलबत्त्यात बारीक करत आहे. तुम्ही डायरेक्टली मिऱ्यांची जी पावडर मिळते ती जरी वापरली याच्यामध्ये तरी चालेल. मी ते मिरे पूर्णपणे बारीक करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला चटणीला फोडणी द्यायची आहे. मी त्यासाठी गॅसवर एक छोटी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकणार आहेत. 2 चम्मच तेल टाकत आहे. त्यानंतर तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण जे मिरे बारीक केलेले होते खलबत्त्यात ते मिरेही आपण त्या फोडणीत टाकणार आहोत. ते टाकल्यानंतर आपल्याला काही कढीपत्त्याची 4-5 पानेही त्याच्यात टाकायचे आहे. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो चटणीमध्ये, त्याच्यामुळे तेही टाकायचे आणि नंतर जे आपण पूर्ण बॅटर केलेलं होतं टोमॅटोचं तेही त्याच्यात टाकायचं आहे आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटोची चटणी ही माझ्या पद्धतीची तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल ही खायला. तुम्ही टोमॅटो केचप वगैरे आणत असाल घरून आपले डोसे वगैरे त्याच्यासोबत खाण्यासाठी, तर ते स्किप करून एकदा तुम्ही चटणी बनवून बघा. तुम्हाला नक्की ही चटणी आवडेल. तुम्ही नेहमीही बनवत जाशाल घरी, ज्यावेळेस तुम्ही डोसे वगैरे काही बनवशाल तेव्हा. बघा आपली चटणी आता आपल्याला पूर्णपणे शिजू द्यायची आहे. त्याच्यात पाण्याचा जेवढाही अंश आहे तेवढा आपल्याला कमी करायचा आहे. त्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकत आहोत. चटणीला लागेल इतपत आपल्या अंदाजानुसार त्याच्यात मीठ टाकायचे आहे. त्यानंतर त्याच्यात थोडी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर मी अर्धा चम्मच मिरची टाकत आहे. मी आणखी नंतर थोडीशी मिरची ॲड केली. तुम्हाला जर चटणी तिखट हवी असेल तर तुम्ही आणखी थोडी मिरची टाकली तरी चालेल आणि सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या चटणीला लालसरपणा आलेला आहे. आणखी लाल हवी असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरच मिळते तर तीही त्याच्यात टाकू शकता. त्यानंतर मी धने पावडर टाकलेली आहे. धने पावडरनी पण छान फ्लेवर येतो आणि थोडंसं नॉर्मल काळा मसाल्याचा कच्चा मसाला आपण टाकतो काळ्या मसाल्यामध्ये ज्यावेळेस बनवत असतो त्यावेळेस, त्याच्यामुळे त्याचाही खूप छान फ्लेवर येतो. त्याच्यामुळे थोडासा काळा मसाला किंवा गोडा मसाला असेल किंवा कच्चा मसाला असेल तुमच्याकडे तो तुम्ही टाकू शकता याच्यात. हे सर्व झाल्यानंतर आपण सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला चटणी पूर्णपणे शिजू द्यायची आहे. त्याच्यात पाण्याचा बिलकुल पण अंश नाही ठेवायचा. पूर्णपणे व्यवस्थित ती शिजवायची आहे. तुम्ही बघू शकता आपली चटणी मस्त शिजू राहिली. त्याच्यात पाणी न टाकल्यामुळे ती पटकन होते. जर पाणी आपण टाकलं दळताना तर ती शिजवायला खूप टाईम जातो. त्याच्यामुळे कधीही पाणी टाकायचं आणि बिना पाण्याचीच ती पूर्णपणे बारीक करायची आणि तशीच ती शिजवायची आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही चटणी खूप आवडेल. तुम्ही टोमॅटो केचपही विसरून जाशाल. हे बघा, त्यानंतर आपले टोमॅटो थोडेसे आंबट असतात, त्याच्यामुळे मी त्याच्यात थोडासा गूळ ॲड केलेला आहे. जर म्हणजे काही काहींना आंबट नाही आवडत, त्याच्यामुळं आमच्या घरातही आंबट नाही आवडत म्हणून मी त्याच्यात थोडासा गूळ ॲड केलेला आहे. जर तुम्हाला वाटलं तुम्ही स्किप पण करू शकता आणि असंही ठेवू शकता. ठीक आहे, तुम्ही बघू शकता आपली चटणी मस्त तयार होऊ राहिली. मस्त अशी लालसर अशी दिसते. तुम्ही याच्यात जर काश्मीरी लाल मिरची टाकली तर एकदम टोमॅटो केचप कसा असतो त्याप्रमाणे त्याचा कलर येतो. माझ्याकडं अवेलेबल नव्हता म्हणून मी टाकला नाही, पण तुम्ही बघू शकता चटणी आपली एकदम मस्त दिसत आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. ही एकदम नव्या पद्धतीची चटणी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हालाही ती नक्की आवडेल. आणि तुम्ही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून मी इथून पुढे जे पण रेसिपी तुमच्याशी शेअर करेल तर त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहील. ठीक आहे, आणि घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट नक्की करून सांगा की मला चटणी ही कशी झाली ते. बघू शकता आपली चटणी गरमागरम टोमॅटोची चटणी रेडी आहे.
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घरी करून नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. थँक्यू.